67 वर्षाच्या काशीबाई कलवले नांदेडवरून आलेल्या, समजदार, प्रेमळ स्वभावाच्या आणि अनेक सामाजिक कार्यामध्ये सक्रिय. नांदेडमधल्या अशोकराव चव्हाण यांच्या सामाजिक कार्यामध्ये अनेक वेळा त्यांनी भाषण केलेल्या. अशोकराव चव्हाणाच्या सभेमध्ये म्हणजे प्रचारामध्ये मी भाषण केलेले आहे. परंतु काही 10 वर्षापूर्वी गुडघ्याचा त्रास एवढा प्रचंड वाढत होता की चालणं, उठणं, बसणं जरा कठीणच होत होतं. अशा परिस्थितीमध्ये डॉक्टरांनी सांगितलं की तुमचे दोन्ही गुडघे बदलावे लागतील, कारण तर गुडघ्यांमध्ये, सांध्यांमध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये झीज झालेली होती. नांदेडला अस्थिरोग तज्ञाकडे दोघांकडे 2, 4, 5 ठिकाणी दाखवले सर. लोकर परिसरामध्ये, नांदेड जिल्ह्यामध्ये आणि काही त्यांचे नातेवाईक पुण्याला होते. तिथेही दोन्ही ठिकाणी एकच सल्ला असत. ऑर्थोपेडिक सर्जननी सांगितलं होतं की काकू, तुम्हाला गुडघे बदलण्याशिवाय दुसरा काही मार्ग नाही. परंतु तिच्या मनामध्ये असं ठरलेलं होतं की काही जरी झालेलं, परंतु ऑपरेशन मला काही करायचं नाही सध्या तरी परिस्थितीमध्ये. नांदेडलाही दाखवले, त्वचेच्या डॉक्टरकडे दाखवले, पुन्हा गायनिकलकडे दाखवले, लेडीजकडं. तर त्यांनी गोळ्या द्यायच्या, औषध द्यायचे, खूप द्यायचे, तपासण्या तर खूप करायच्या. आणि त्या गोळ्यामुळे पुन्हा लघवीला त्रास होऊ लागला की मला म्हणायचे त्यांनी, तुम्हाला किडनीचा प्रॉब्लेम आहे. त्यांच्या मुलीने एक सल्ला दिला, आई, आमच्या गावला डॉक्टर सोनटक्के आहे आणि सोनटक्के आयुर्वेदिक हॉस्पिटलमध्ये मी स्वतःहून असे बरेच रुग्ण नीट होताना बघितले, तर माझी अशी इच्छा आहे की तुम्ही तिथे यावं आणि एकदा उपचार करून बघावा. चल म्हणून. गुडघ्याच्या वेळेस तर मला उचलून आणली होती ते गाडीत टाकून. ती लग्नाला आली होती. त्यांना इथे आणल्याच्या नंतर मग आम्ही काही त्यांची जीवनशैली बदलली, आयुर्वेदिक औषध उपचार सुरू केले आणि त्यांना आम्ही इथे भरती करून घेतलं काही दिवसासाठी. आणि त्याच्यावरती काही औषध उपचारासोबत काही पंचकर्म, औषध उपचार, जीवनशैली असे काही परिस्थितीमध्ये ट्रीटमेंट आम्ही सुरू केली. इथे भरती केल्याच्या नंतर काही दिवसांमध्ये हळूहळू गुडघ्यांमध्ये गॅप भरत गेला. एक्सरे मध्ये काही चेंजेस दिसायला लागले आणि तिचा स्वतःचा आत्मविश्वास वाढायला लागला की आता मी पूर्णपणे बरी नक्की होणार. वयवर्ष 67-65 म्हटलं की बीपी, शुगर गोष्टी आलेल्याच. ह्या सर्व उपचारांमुळे तिला काही बीपीचा त्रास कमी झालेला आहे, शुगरही कंट्रोलमध्ये आलेला आहे आणि स्वतःच्या तिच्या लाईफस्टाईलमध्येही खूप मोठा परिवर्तन झालेला दिसतो. डॉक्टर सोनटक्के डॉक्टरच्या घरी दवाखान्यात गेल्यानंतर तिनं तिथं डॉक्टर चांगले आहेत, चल बरं तुला घेऊन जाते म्हणून आणून. मग ते विलाजाला सुरुवात झाली. ते काहीतरी नशिबात चांगलं असलं तर योग भेटते सर. योग बी भेटते आणि मार्गही मिळते. ते हातापायाची सूज कमी झाली, गुडघ्याचं कमी झालं, लघवीचा खूप त्रास होत होता, सगळंच कमी झालं. आणि माझी ती मोठी फाईल ती धुळीला पडली आता. पुण्याची, नांदेडची, लातूरला दाखवली, उदगीरला दाखवली, कुठंच कमी झालं नाही. त्याच्यामुळं मला खूप आनंद झाला बघा. आणि समाधान, जीवनात समाधानही लाभलं मला. आज त्या पूर्णपणे 2 ते 3 वर्षानंतर आज त्या पूर्णपणे बऱ्या आहे आणि एकदम तिची लाईफस्टाईलही चांगल्या सुधारणा आहे. आणि विशेष म्हणजे आत्मविश्वासाने लोकांसमोरही त्या उभ्या राहतात. जिथे ऑपरेशन हा एकच मार्ग होता, तिथे आयुर्वेदाने नवीन पर्याय दाखवलेला आहे. गुडघ्याच्या त्रासासाठी ऑपरेशन हा पर्याय नसतो. कधी कधी आयुर्वेदिक औषध उपचाराने खूप चांगले बदल घडून दिसताना दिसते आपल्याला. माझ्या अंगात कोणतीच बिमारी राहिली नाही.